गुड आफ्टरनून एओसी मित्रांनो. आज आपण स्टार्ट करूया आपल्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. तारीख आहे 20 एप्रिल, वाजले 2:40. मार्केट अजून संपायचं आहे, पण आपण 2:30 म्हणजे 2:30 नंतर आपण ट्रेड करत नाही. तर आपण आत्तापासूनच पोस्ट मार्केट अनालिसिस रेकॉर्ड करूया. मी जातो बॅक टेस्टिंग मध्ये. बॅक टेस्टिंग मध्ये मी आजची एक्सपायरी सिलेक्ट करतो, आजची डेट सिलेक्ट करतो आणि 9:35 आपण सुरुवात करूया अनालिसिस करायला. ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट, मला काय काय गोष्टी एओसी मध्ये बघायला मिळत आहेत सपोर्ट साइड कडनं. तर सगळ्यात पहिले मला बघायला मिळत आहे की माझा सपोर्ट 24,300चा आहे, व्हॉल्यूमचा आहे, ओआयचा आहे आणि ओआय चेनचा आहे. व्हॉल्यूम आणि ओआय चेंज हा मला काय दिसतोय, हा मला स्ट्रॉंग दिसतोय. व्हॉल्यूम आणि ओआय चेंज हा मला काय दिसतोय, हा मला स्ट्रॉंग दिसतोय. ओआय मला बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज एकदा चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो ओपन इंटरेस्टची पर्सेंटेज जर का तुम्ही बघितली तर 100% वरनं काय झालंय, ओपन इंटरेस्ट 100 वरनं डिक्रीज झालंय आणि आता थोडं इथे मला स्टेबल मोड मध्ये बघायला ओपन इंटरेस्ट मिळतोय. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट साइडचा ओपन इंटरेस्ट हा 24,200 वरनं 24,300 ला आलाय. ओके, म्हणजे बॉटम वरनं टॉपला शिफ्ट झालाय. ह्याचा अर्थ काय, ही पर्सेंटेज डिक्रीज झाली पाहिजेत. पण ही पर्सेंटेज काय आहेत, ही पर्सेंटेज स्टेबल आहेत. म्हणजे मे बी फ्युचर मध्ये ओपन इंटरेस्ट 300 वरनं 200 ला जाऊ शकतो, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण इंट्राडे ट्रेडर आहोत. तर ओआय चेंज आणि व्हॉल्यूम जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत मार्केट 24,300च्या सपोर्टच्या खाली जाताना आपल्याला बघायला मिळणार नाही. म्हणजे आपण असं धरून चालूया की सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स 24,400चा आहे, व्हॉल्यूमचा रेजिस्टन्स आहे, ओआयचा रेजिस्टन्स आहे आणि ओआय चेनचा रेजिस्टन्स आहे. व्हॉल्यूम मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय 500 ला, ओआय मला 24,500 ला शिफ्ट होताना दिसतोय आणि ओआय चेन सुद्धा मला 24,450 ला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज बघूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सगळ्यात पहिले आपण व्हॉल्यूम आणि ओआयचे पर्सेंटेज बघूया. व्हॉल्यूम जर का तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम मला काय दिसतोय, स्टेबल दिसतोय. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज पण होत नाही आणि व्हॉल्यूम डिक्रीज पण होत नाहीये. ओपन इंटरेस्ट काय दिसतोय, ओपन इंटरेस्ट मला 100% होता, तो 100 वरनं मला ओपन इंटरेस्ट डिक्रीज होताना दिसतोय. म्हणजे रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम हा वरती स्टेबल आहे आणि ओपन इंटरेस्ट हा 24,500 वरनं 24,400 ला आलाय. ओके. रेजिस्टन्स साइडचा ओआय चेंज पण एकदा बघूया नक्की काय म्हणतोय. रेजिस्टन्स साइडचा ओआय चेंज काय म्हणतोय बघूया. तर रेजिस्टन्स साइडचा ओआय चेंज सुद्धा 100%वरनं डिक्रीज झालाय. याचा अर्थ रेजिस्टन्स साइड कडनं आपल्याला काय बघायला मिळतंय, तर रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम हा शिफ्टिंग टुवर्ड टॉप नाहीये, बिकॉज ही पर्सेंटेज स्टेबल आहे. ओके. ओआय माझा 24,500 वरनं 24,400 ला आलाय आणि ओआय चेन 24,450 वरनं 24,400 ला आलाय. म्हणजे असं धरून चला, ही तिन्ही पर्सेंटेज जर का डिक्रीज होत राहिली तर 24,400च्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट जाणार नाही आणि आपल्याला 24,400च्या रेजिस्टन्स वरनं एक पुट आपल्याला चांगल्या पद्धतीने बनवता येईल. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये दोन सिनारिओ मिळाले. कोणते सिनारिओ मिळाले, तर 24,300चा सपोर्ट जर का मिळाला तर इकडनं आपण कॉल बाय करू शकतो, कारण सपोर्ट स्ट्रॉंग आहे. 24,400चा रेजिस्टन्स मिळाला तर आपण इकडनं पुट बाय करू शकतो. फक्त पुट बाय करायच्या आधी ही पर्सेंटेज डिक्रीज आहेत की नाही हे फक्त क्रॉस चेक करून मगच आपण पुट बाय करणार. हे आपल्याला कितीला कळलं, 9:35. पण एक गोष्ट आपल्याकडनं सुट्टे बघायची, ती म्हणजे व्हॉल्यूमचं 78% आणि ओआय चेनचं 85% आणि ओआयचं 74%. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल सर याला येल्लो बॉक्स का नाही आहेत, ह्याचं कारण मी एओसी ची सेटिंग मी माझ्या पद्धतीने वापरतो. ऍज पर एओसी सेटिंग नुसार मी हाईड थर्ड हायएस्ट हा ऑप्शन आहे हा ऑन ठेवलाय. म्हणजे 75%च्या वरती पर्सेंटेज असतील त्या सगळ्याला येल्लो बॉक्स लागणार नाही, असं मी सेटिंग केलंय एओसी मध्ये. मग येल्लो बॉक्स त्यांनाच लागेल जे सेकंड हायएस्ट पर्सेंटेज बनतायत. आता हे 75च्या वरती आहेत, मग ह्याला येल्लो बॉक्स का नाही लागला, कारण हाईड थर्ड हायएस्ट मी ऑन केलाय. ओके. पण ही पण पर्सेंटेज आपल्याला मॅटर करतात, ही पण पर्सेंटेज आपल्याला बघावी लागतील. ओके. पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत का पर्सेंटेज डिक्रीज होत आहेत. सो व्हॉल्यूम 24,300चा व्हॉल्यूम जो आहे हा 100%वरनं डिक्रीज होऊन स्टेबल झालाय.
ओके. ओपन इंटरेस्ट मला अजूनही स्टेबल दिसतोय, ना इन्क्रीजिंग आहे ना डिक्रीजिंग आहे. एकदा ओवाय चेंज आपण बघून घेऊया. ओवाय चेंज आपल्याशी काय म्हणतोय, गप्पा मारतोय. सो ओवाय चेंज 100 वरनं काय होतं, डिक्रीज होऊन थोडा स्टेबलच मूड मला ओवाय चेंजचा दिसतोय. म्हणजे रेजिस्टन्स साइड कडनं व्हॉल्यूम काय म्हणतोय, व्हॉल्यूम म्हणतोय मी वरती जाणार नाही कारण वरचं पर्सेंटेज स्टेबल आहे. व्हॉल्यूम म्हणतोय मी 24,300 ला प्रेशर देणार नाही कारण हे पण पर्सेंटेज स्टेबल आहे. ओके. ओवाय 24,500 वरनं 24,400 ला आला, पण 24,300 ला तो शिफ्ट होतोय असं आपण म्हणू शकणार नाही. का? कारण ओवाय ची पर्सेंटेज सुद्धा स्टेबलच आहे. ओके. ओवाय चेंज 24,450 वरनं 24,400 ला आला, पण 24,400 वरनं 24,350 ला येईलच असं आपण म्हणू नाही शकत कारण ओवाय चेंज सुद्धा स्टेबलच आहे. म्हणजे आपल्याला 24,350चा रेजिस्टन्स पुटसाठी चांगला ठरणार नाही, कारण इथे कोणत्याही प्रकारचं रेजिस्टन्सचं प्रेशर आपल्याला बघायला मिळत नाहीये. मग जर का पुट बाय करायचा तर ती एकच कंडिशन बनते, जर मार्केटमध्ये 24,400चा रेजिस्टन्स मिळाला तर इकडनं आपण पुट बाय करू. फक्त क्रॉस चेक करायचं की ही पर्सेंटेज डिक्रीज पाहिजेत. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज व्हायला लागली तर मात्र रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड टॉप होऊन रेजिस्टन्स तुटू शकतो. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे त्यामुळे सपोर्ट कडनं काही प्रॉब्लेम नाहीये. जर मार्केट फर्स्ट टाइम सपोर्टला येतं तर सपोर्ट वरनं आपण एकदा कॉल बाय करू शकतो. सो लेट सी. ट्रेड तर प्लॅन केला आपण 9:35 आता आपण आपल्या लेवलची वाट बघूया आणि बघूया मार्केट आपल्या लेवलवरनं रिव्हर्स होतंय का किंवा काही आपल्याला ट्रेड मिळत आहेत का. मग मी वाट बघणार 24,300च्या सपोर्टची आणि 24,400च्या रेजिस्टन्सची. चला. मार्केट 24,300च्या सपोर्टला आलेलं आहे फर्स्ट टाइम. ओके. 24,300चा रेजिस्टन्स सपोर्ट काय 24,293. मार्केट 24,293 ला आलेलं आहे सपोर्टला. कॉल बनेल का? येस, कॉल बनणार. परवा मी परवाच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये मी सांगितलेलं 2 टाईपचे ट्रेडर असतात. एक कॅन्डल क्लोजिंगची वाट बघतात आणि माझ्यासारखे ट्रेडर असतात की जर सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि फर्स्ट टाइम मार्केट सपोर्टला येते तर थोडीशी रिस्क उचलून मी कॉल घेतो इकडनं. ओके. सो ह्या पहिल्या लोकांच्या ट्रेडरसाठी हा कॉल ट्रेड आहे की फर्स्ट टाइम मार्केट आलंय, सपोर्ट स्ट्रॉंग आहे, इकडनं कॉल बनणार. आता ट्रेडमध्ये मी तुम्हाला दरवेळी सांगतो, ट्रेड करायच्या आधी रिस्क फॅक्टर आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. ट्रेड घ्यायच्या आधी रिस्क फॅक्टर ह्या ट्रेड मी जर का इकडनं कॉल बाय केला तर मला लॉस कुठल्या कुठल्या पद्धतीने होऊ शकतो. तर सर्वप्रथम माझा ओपन इंटरेस्ट 24,200 ला 89% आहे. म्हणजे पोझिशनल वाली मंडळी मला खाली जाताना दिसत आहेत. मग आता सगळी दारोमदार ही व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज या इंट्राडे घटकांवरती असणार आहेत. ओके. मग सेकंड पॉइंट ऑफ व्ह्यू माझा रिस्क फॅक्टर काय असू शकतो जर मी ट्रेड इनिशिएट केला तर 24,200 ला व्हॉल्यूमची पर्सेंटेज 69 आहेत आणि 24,200 ला ओवाय चेंजची पर्सेंटेज 65 आहेत. जर ही पर्सेंटेज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग राहिली तर माझा स्टॉप लॉस जायची दाट शक्यता ह्या ट्रेडमध्ये मला बघायला मिळते. पण नो डोंट वरी, आपण फर्स्ट टाइम मार्केट आहे तर आपण इकडनं काय करू शकतो, कॉल बाईंग नक्की करू शकतो. रेजिस्टन्स 24,400चा आहे. ओके. तो बघूया इथे प्रेशर देतोय का, ही पर्सेंटेज इन्क्रीज करतोय का, एकदा चेक करूया. इन्क्रीज तर करतोय पण स्टेबल इन्क्रीज आहे ते. ऍज सच मला काही असं मोठं असं काही इन्क्रीजिंग दिसत नाहीये किंवा असं डिक्रीज झालंय किंवा असं जे इन्क्रीज झालंय असं इन्क्रीजिंग मला दिसत नाहीये. स्लोली स्लोली आहे. पण ट्रेड घेतल्यानंतर मी ह्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून मला चालणार नाहीये कारण रेजिस्टन्स 400 वरनं 300 ला प्रेशर जमा करतोय. म्हणजे माझी रिस्क फॅक्टर कोणती आहेत, मला ह्या पर्सेंटेजकडे लक्ष द्यायचंय, मला ह्या पर्सेंटेजकडे लक्ष द्यायचंय आणि मला ह्या पर्सेंटेजकडे लक्ष द्यायचंय. जेवढी ही पर्सेंटेज इन्क्रीज होतील तेवढे माझं रिस्क फॅक्टर वाढत जाईल आणि माझा स्टॉप लॉस जायचे चान्सेस वाढत जातील. आता तुम्ही म्हणाल की सर मग लक्ष कशाला द्यायचं, आपण मेंटली प्रिपेअर व्हायचं तोपर्यंत की बाबा हा माझा स्टॉप लॉस जाणार आहे कारण पर्सेंटेज वाढत आहे. नंतर काय होतं, आपल्याला खूप रिग्रेट फील होतं, अरे यार ट्रेड घेतला आणि माझा स्टॉप लॉस गेला. पण जर का तुम्ही हे रिस्क फॅक्टर डोक्यामध्ये ठेवून ट्रेड केलात तर तुमचा कॉन्फिडन्स अजून बिल्टअप होतो मार्केटमध्ये. ओके. सो फर्स्ट टाइम मार्केट आलंय, इकडनं आपण एक पहिला कॉल बाईंग करूया. सॉरी, इकडनं कॉल बाय केला.
20 पॉईंटचा स्टॉप लॉस, ओके, आणि 50 पॉईंटचं टार्गेट. लक्षात घ्या, मी ऑप्शन्सचं कॅल्क्युलेशन करून दाखवत नाही, नाहीतर वेळ जाईल पोस्ट मार्केट बनवायला. फर्स्ट टाइम आलंय, बघूया. चला, आता काय आलं, 50%चं टार्गेट आलंय. स्टॉप लॉस जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट करायचा, ओके. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट केल्यानंतर टार्गेटची वाट बघायची. जी लोक मल्टिपल लॉट्स घेतात, मी काय करतो, मी 4 लॉट जर का घेतले तर 2 लॉट मी बुक करतो 50%ला आणि 2 लॉट मी कॉस्ट टू कॉस्ट करतो आणि टार्गेटची वाट बघतो. जर का नाही आलं टार्गेट तर 2 लॉट मध्ये जर प्रॉफिट बुक झालंय आणि ऑरलेला 2 लॉटचा माझा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट जातो. मग बघूया आता टार्गेट येत आहे का, स्टॉप लॉस किंवा कॉस्ट टू कॉस्ट जातोय. आता लॉस करायचा नाही, लक्षात घ्या. टार्गेट मार्केटने पूर्ण दिलं, पहिला ट्रेड आपला सक्सेसफुल झाला, सपोर्ट स्ट्रॉंग होता, फर्स्ट टाइम मार्केट सपोर्टला आलं, इकडनं आपण रनिंग कॅन्डलला किंवा फर्स्ट टाइम क्लोजिंगची न वाट बघता आपण डायरेक्टली ट्रेड घेतला, कारण फर्स्ट टाइम मार्केट आलं आणि ह्या ट्रेडमध्ये आपल्याला संपूर्णपणे टार्गेट मिळालं, ओके. आता पुढे बघूया, जी लोक पुट बाय करणार आहेत त्यांना इकडनं पुट बनेल का, नाही बनणार. का नाही बनणार, सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स बघूया शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे का, चेक करूया रेजिस्टन्स आहे का शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम. आपला व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन किती स्लोली अजगरासारखा इन्क्रीज होतोय, शार्प इन्क्रीजिंग नाहीये. म्हणजे 400 वरनं 300 ला रेजिस्टन्स येतोय असं आपण म्हणू तरी शकणार नाही इथे, ओके. सो आपण काय करणार, 300चा रेजिस्टन्स अवॉइड करणार आणि आपण एकतर 400च्या रेजिस्टन्सची वाट बघू सेफ ट्रेड, किंवा रिस्की ट्रेड जर का घ्यायचा असेल तर 24-350च्या रेजिस्टन्सची वाट बघू. फक्त ही पर्सेंटेज इन्क्रीज असणं गरजेचं आहे जर तुम्ही रिस्की ट्रेड करताय तर. सो लेट सी, बघूया मार्केटमध्ये काही 350च्या रेजिस्टन्स वरनं ट्रेड येतोय का. चला, मार्केट 350च्या रेजिस्टन्सला आलं, ओके. पुट बनेल का सर, आता उत्तर तुमच्या हातातच आहे, डेटामध्येच दिसतंय. ही पर्सेंटेज 84 होती, ही 70 झाली, ही 87 होती, ही 78 झाली. म्हणजे रेजिस्टन्स ज्या प्रमाणात प्रेशर देत होता ते प्रमाण किंवा ते प्रेशर मार्केटने काय केलं, कमी केलं आणि रेजिस्टन्स आता उलटावरती जायला लागला. कळतंय, रेजिस्टन्स काय जायला लागला, रेजिस्टन्स आता उलटावरती जायला लागला. मग आपण काय करणार, आता माझा डेटा काय म्हणतोय, सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप. ह्याचा अर्थ मार्केटमध्ये प्रेशर कंडिशन मला बुलिश दिसते. मग सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप ह्याचा अर्थ काय होतो, मार्केट बुलिश आहे. मग एस वरनं आपण ट्रेड घेणार ऍज पर टीओटी, सेफ ट्रेड. आता तुम्ही म्हणाल की सर मला वरनं ट्रेड घ्यायचा आहे, मग तुम्ही 350च्या सपोर्ट वरनं पण ट्राय करू शकता. म्हणजे इकडनं पण तुम्ही कॉल बाईंग करू शकता, पण तो प्रचंड रिस्की असेल. का रिस्की असेल, कारण की कॉल बाईंग हे ऑलवेज सपोर्ट वरनं करायचं असतं. तुम्ही एक लेवल वरती ट्रेड करताय, मग ते ऑलवेज काय असणार, रिस्की असणार, ओके. सो लेट सी, बघूया मार्केट काय होतंय, कुठे चाललंय. इकडनं तर पुट अवॉइड करणार, कॉल साठी सेफ ट्रेड 24-300चा सपोर्ट बनेल आणि रिस्की 24-350चा सपोर्ट, ओके. चला, मार्केट कुठे आलंय, मार्केट 24,400च्या रेजिस्टन्सला आलंय. आपण मगाशी काय ठरवलेलं की 24,400च्या रेजिस्टन्स वरनं आपण पुट बाय करणार, ओके. आता का करणार, का नाही करणार, कारण माझा व्हॉल्यूम वरती चाललाय. ओवाय 400 वरनं 500ला शिफ्टेड फ्रॉम बॉटम झाला. सपोर्ट रेजिस्टन्स साइडचा ओवाय चेन 400 वरनं माझा 500ला आला, शिफ्टेड फ्रॉम बॉटम. याचा अर्थ ज्या रेजिस्टन्सच्या भरोशावरती मी पुट घ्यायचा प्रयत्न करत होतो तो माझा रेजिस्टन्सच वरती पळालाय. मग करणार का ट्रेड, नाही करणार, ऑब्व्हियसली नाही करणार. वाट बघणार, कशाची वाट बघणार, जर 24,300चा सपोर्ट मिळाला तर सपोर्टवरनं कॉल घेऊ, किंवा 350चा सपोर्ट मिळाला तर 350च्या सपोर्टवरनं कॉल घेऊ. आणि जर का सपोर्ट माझा 300 वरनं 400ला शिफ्टिंग टुवर्ड टॉप झाला येल्लो बॉक्स लावून, तर 350 वरनं मस्त ट्रेड बसेल आपला, रिस्क फ्री, ओके.
लेट सी, बघूया. मार्केट लेव्हलला येत नाहीये, डिसिप्लिन, पेशन्स, ह्याच्या आधारे आपण काय करणार, मार्केटमध्ये वेट करणार आपल्या लेव्हलची. जोपर्यंत आपल्याला लेव्हल आपली मिळत नाहीये तोपर्यंत आपण वेट करायचं आहे, लक्षात घ्या. पेशन्स. ऑलरेडी पहिला ट्रेड आपला सपोर्टरनं झालेला आहे, मग तो जर का झाला असेल तर दुसरा ट्रेड मोस्टली घ्यायचा नाही, पण घेतलाच तर त्यासाठी घेण्यासाठी वेट करा, आपल्या लेव्हलची वाट बघा. एओसीच्या लेव्हलला मार्केट येतं आणि एओसीच्या लेव्हलला मार्केट डॉट टू डॉट चालतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मग जर का मार्केट डॉट टू डॉट चालत असेल तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वेट करायचंय, पेशन्सली शिकार करण्यासाठी आपल्या शिकारीची वाट बघायची. ओके, मग मार्केट कन्सॉलिडेट होऊ दे, कन्सॉलिडेट. जोपर्यंत लेवलला येत नाही तोपर्यंत ट्रेड करणार नाही. हा नियम पहिले स्वतः बांधून ठेवायचा प्रत्येक गोष्ट. एक वाजत आला, अजून ऍज सच मला काही मिळालं नाहीये ट्रेड, म्हणजे मी सेफ ट्रेड म्हणतोय. रिस्की तर इकडनं बनत होता 24,450च्या सपोर्टवरनं इकडे. का बनत होता, कारण बुलरनचा सिनारिओ आहे, सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड टॉप आहे, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे, रेजिस्टन्स कडनं बुलिश, सपोर्ट कडनं बुलिश. अगदीच कोणाला रिस्क घ्यायचीच असेल तर 450च्या सपोर्टवरनं घेऊ शकत होते, पण तो खूप रिस्की होता. म्हणजे अगदी अक्षरशः तुम्हाला स्टॉप लॉसची मेंटली तुम्हाला स्टॉप लॉस जाणारच हे तुम्हाला प्रिपेअर करून बसायलाच लागणार होतं, आणि त्या पद्धतीने टार्गेट आलं नाहीये या ट्रेडचं, तुम्ही बघितलं तर. ओके, आणि म्हणून हा ट्रेड मी आता एक्सप्लेन केला नाही 450च्या सपोर्टचा. पण ज्यांना लॉस करायची तयारी असेल त्यांनी इकडनं ट्रेड घेतला तरी चालणार होतं, मी घेतलेला नव्हता. चला, मार्केट कुठे आलंय, तर मार्केट 24,400च्या सपोर्टला आलंय, 24,400च्या. इकडनं बनेल का कॉल, तर बघूया, चेक करूया ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का. तर व्हॉल्यूम पूर्णपणे स्टेबल आहे. ओआय चेंज माझा नीट जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर ओआय चेंज मध्ये ओआय चेंज 100 वरनं डिक्रीज झाला आणि पुन्हा इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ काय, हा 24,400 वरनं 24,300 ला आला. ओके, आणि आता पुन्हा 24,300 वरनं 400 ला जायचा प्रयत्न करतोय. व्हॉल्यूम मला अजूनही काय दिसतोय, व्हॉल्यूम मला अजूनही स्टेबल दिसतोय, म्हणजे व्हॉल्यूम वरनं प्रेशर मला इन्क्रीज होऊन स्टेबल झालाय, व्हॉल्यूम कडनं प्रेशर मला दिसत नाहीये. ओपन इंटरेस्ट बघूया, ओपन इंटरेस्टची काय गणित आहे. ओपन इंटरेस्ट सरळ सोट मला इन्क्रीज होत होता, तो आता डिक्रीज होतोय, म्हणजे ओपन इंटरेस्ट कडनं हळूहळू आता ताकद कमी पडते. म्हणजे सपोर्ट साईड जर का आपण अनालिसिस केली तर सपोर्ट साईड कडनं 24,400 ला फक्त आणि फक्त ओआय चेनचं काय, ओआय चेंजचा फक्त तिथे फोर्स मला होताना दिसतोय. रेजिस्टन्स बघूया, व्हॉल्यूमचा पुन्हा शिफ्ट होतोय का, तो वर्ण नाहीतर प्रेशर देत असायचा कॉल घ्यायचा विचार केला तर. चेक करूया. येस, रेजिस्टन्सचा जर का हिशोब केला तर रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम हा सरळ सोट आपल्याला इन्क्रीज होताना दिसतोय. खूप अग्रेसिव्ह पद्धतीने माझा रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम इन्क्रीज होताना दिसतोय. 24,400चा पण ओआय चेनचा बघूया, ओआय बघूया इन्क्रीजिंग होतोय का. ह्या सगळ्या गोष्टी पडताळून बघायच्या. ओआय पण इन्क्रीजिंग आहे, ओआय चेंज सुद्धा इन्क्रीजिंग होतोय. ह्याचा अर्थ काय होतोय, रेजिस्टन्स मार्केट का पडतंय, कारण रेजिस्टन्स साइड कडनं प्रेशर मार्केटला मिळत आहे. मग माझ्यासाठी खरंच हा उत्तम, मस्त, छान, सोपा ट्रेड राहील का, नाही. स्टॉप लॉस द्यायची तयारी ठेवायची आणि ट्रेड करायचा. मी हा ट्रेड केला नव्हता आणि हा ट्रेड बनत पण नाहीये. ओके, बनत पण नव्हता ट्रेड, कारण की फक्त ओवाय चेनच्या बेसिसवरती घेतलेला ट्रेड हा अयोग्य असणार, कारण रेजिस्टन्स कडनं फुल प्रेशर वरनं चालू आहे.
आणि त्यामुळे मार्केट इकडनं तुमचा स्टॉप लॉस घेऊ शकतं जर इकडनं कॉल बाय केलात तर. मग त्यापेक्षा हा पण ट्रेड तुमचा परफेक्ट होणार नाही. गेलाच बघा स्टॉप लॉस. मग काय करणार, 350च्या सपोर्टची वाट बघा. 350च्या सपोर्टला आलं आणि जर ही पर्सेंटेज 85 अबाव असतील तर इकडनं नक्की कॉल ट्राय करू शकतो 350च्या सपोर्टवरनं. बघूया. चला, अशा पद्धतीने मार्केटमध्ये 2:30 वाजलेले आहेत. आता आपण ट्रेडिंग टाइम आपला क्लोज झालाय एओसीच्या नियमानुसार. मग आता टोटल मार्केटमध्ये आज आपल्याला काय काय ट्रेड मिळाले की खरंच घेण्यालायक होते ऍज पर एओसी डेटाच्या ह्याच्याप्रमाणे. तर हा एकच ट्रेड आपल्याला सेफ आपण म्हणू शकतो की हा एकच ट्रेड आलाय कॉल बाईंगचा, की ज्याच्यामध्ये टार्गेट आलंय. हा ट्रेड मी तुम्हाला एक्सप्लेन केला नव्हता कारण हा हायली रिस्की ट्रेड होता. हायली 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 रिस्की. पण इकडनं जर कोणी ट्रेड केला असेल त्यांचा तो ट्रेड सुद्धा कॉस्ट टू कॉस्टच गेलाय. ओके, म्हणजे आपण हा एक ट्रेड पकडला कॉल बाईंगचा. ओके, आणि हा एक कॉल बाईंगचा ट्रेड पकडला सपोर्टवरनं. तर टोटल आपल्याला 2 ट्रेड आज मिळालेले आहेत. 2 ट्रेड मध्ये एक ट्रेड जो आहे जो हायली रिस्की होता तो कॉस्ट टू कॉस्ट गेलाय आणि जो सपोर्टचा पहिला ट्रेड आहे त्याच्यामध्ये टार्गेट आलेलं आहे आपल्याला. ओके, अशा पद्धतीने आजचा दिवस सुद्धा जर एओसीच्या नियमानुसार तुम्ही काम केलेलं असेल तर तुमचा आजचा दिवस हा प्रॉफिटेबल राहणं गरजेचं आहे. आता नंतर जर का तुम्ही काड्या केल्यात ओव्हर ट्रेडिंग करून तर त्याला ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळी. एओसीच्या नियमानुसार 2 ट्रेड आले, एक कॉस्ट टू कॉस्ट गेला, एकामध्ये टार्गेट आलं. ओके, सो एओसीच्या थिअरीज वाचा. मी रोज सकाळी मराठीमध्ये युट्यूब लाईव्ह करतो एओसी. त्याच्यामधनं जेवढं तुम्हाला नॉलेज घेता येईल तेवढं नॉलेज घेत राहा. रोज मी पोस्ट मार्केट टाकायचा प्रयत्न करीन मराठीमध्ये. रोज ते पोस्ट मार्केट बघत जा. ह्याच्यामध्ये काय होईल, तुमचा ब्रेन जो आहे ना हा धुतला जाईल एओसी मुळे. एओसीच्या थिअरीज तुमच्या मनावरती बिंबवल्या जातील. त्यामुळे रोज सकाळी 9:15 तुम्हाला न चुकता, जसं आपण शाळेत जातो तसं 9:30 तुम्हाला न चुकता युट्यूब लाईव्ह माझं बघायचंय मराठीतलं. आणि रोज पोस्ट मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला देतोय. त्यामुळे ते नीट ऐकायचंय. ओके, प्लस चॅनलला जर का नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा. तुम्ही जर सबस्क्राईब केल्यानंतर मला पैसे मिळत नाहीत. ओके, परंतु सबस्क्राईब केल्यानंतर मी रोज सकाळी जेव्हा लाईव्ह असतो किंवा माझं मी युट्यूब वरती पोस्ट मार्केट अनालिसिस टाकतो ते डायरेक्ट युट्यूब ओपन केल्यानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला दिसतो, म्हणजे शोधायची गरज पडत नाही. ओके, त्यामुळे आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज एओसी सोबत जोडले जा. तुमच्या ट्रेडिंग मध्ये फायदा हा तुम्हाला, फरक हा तुम्हाला दिसणारच दिसणार. लक्षात घ्या, एओसी हे आलतू फालतू सॉफ्टवेअर नाहीये. एओसी हे ट्रेडमार्क रजिस्टर सॉफ्टवेअर आहे. ओके, जी लोक एओसी मध्ये नवीन आहेत, मी आत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एओसी ची रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करा. 7 दिवसाचा डेटा सगळ्यांना मोफत आहे, सगळ्यांना फ्री डेटा आहे 7 दिवसाचा. आणि त्यानंतर जर का तुम्हाला असं वाटतंय की मार्केटमध्ये मला रिचार्ज करायचंय तर माझ्या लिंकवरनं जर का रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल तर मे बी डिस्काउंट कुपन्स जर अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20% डिस्काउंट मिळू शकते. ओके, प्लस आपलं होम टॅब मध्ये जर का तुम्ही गेलात तर एओसी अकॅडमीचं आपलं पेज आहे. त्या एओसी अकॅडमी या पेज वरती गेलात आणि कोर्सेस मध्ये जर का गेलात वरती तर कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या प्रत्येक सेंटर वरती कधी कधी चालू होणारे कोर्स ह्याचं तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळतील. सो 20 एप्रिल म्हणजे आजपासून आपला एओसी मुंबईचा कोर्स चालू होणार आहे. ओके, हैदराबाद, जयपूर ज्यांना त्यांच्या त्यांच्या लँग्वेज मध्ये शिकायचंय ती लोक इथे जाऊन डायरेक्ट एनरोलमेंट सुद्धा करू शकतात. ओके, सध्या एओसी मुंबईचा कुठल्याच पद्धतीचा कोर्स चालू नाहीये, आजपासूनच आपली बॅच चालू होणार आहे. ओके, सो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया पुन्हा त्याच जोशामध्ये, त्याच जोमामध्ये. थँक्यू.